तर भावानो, सालाबादाप्रमाणे जशी जत्रा येते, यात्रा येते, तसं ऑस्कर पण येते. ते म्हणतात की नाही, दुधाची तहान ताकावर, तसंच ह्या वर्षी पण झालंय. म्हणजे ज्यांनी ऑस्करसाठी भारताकडनं अधिकृत पाठवलेला पिक्चर लापता लेडीज, तो फायनल लिस्ट मधनं बाहेर झालाय. तर ह्याच्यात एक अजून एक गोष्ट चांगली आहे, म्हणजे एक वाईट झालंय पण एक चांगलं पण झालंय. भारताच्याच धर्तीवर, म्हणजे भारतातलीच लोक घेऊन, इथल्याच लोकांची स्टोरी इथलीच लोक घेऊन शूट केल्या कोणी इंग्लंडनी, आणि त्यांचा पिक्चर सिलेक्ट झालाय ऑस्करला. म्हणजे बघा, आपल्यात सिलेक्शनला जी लोक बसलेली असतात की नाही, ती मला समजत नाही, भांग पिऊन बसलेले असतात की अजून काय करतात. ठीक आहे, तुम्ही पिक्चर चांगला चाललाय थिएटरला म्हणून तुम्ही पाठवा, त्याची स्टोरी लाईन किंवा सगळं भारी होत, पण कसं आहे की बाहेरच्या देशात जगातले पिक्चर येतात, त्याच्यात एक जर का भारताकडनं एक पाठवायचं असेल तर जरा व्यवस्थित पाठवावा. ठीक आहे, मारधाडचं पिक्चर तुम्ही करताय, पण चांगलं तरी पिक्चर पाठवा. आता छाया कदम यांचा जो पिक्चर होता, ज्यांना लास्ट टाइम गोल्डन फिदर मिळालं होतं, ऑल वी इमॅजिन ॲज अ लाईट, त्या पिक्चरला वगळून हे बाकीचे पिक्चर पाठवले. पण कशासाठी ना, त्याला जर का आधी मिळालेलं तर ह्याला शक्यता जास्त होती. तर ह्या वर्षी पण संधी घालवून बसलीत. आता बघा, आणि पुढच्या वर्षी चांगला पिक्चर पाठवा. म्हणजे टॅलेंट आहे, पण ही टॅलेंटला पुढे घालणारी लोकच पाठीमागे ओढतात. तुम्हाला काय वाटतं जरा कमेंटमध्ये येऊन सांगा. आणि होय, जाता जाता फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा.